दिव्यांग व्यक्तीला बसमध्ये न घेता बसच्या दरवाजातून ढकलून दिले. बसमधून पडून दिव्यांग व्यक्ती जखमी. तक्रार घेण्यास पोलिसांची टाळाटाळ. दिव्यांग संघटनेच्या ठिय्यानंतर मलकापूर शहर पोलिसांनी बसच्या वाहकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. दिव्यांग व्यक्तीला बसमध्ये जागा नाही असे कारण देत राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे नागपूर बस क्रमांक 5924 या बसच्या वाहकाने दिव्यांग व्यक्तीला बसमधून ढकलून दिल्याने दिव्यांग व्यक्ती खाली पडून जखमी झाला. काल सायंकाळी मलकापूर स्थानकावरून अनिल साबे नामक दिव्यांग व्यक्ती नांदुरा येथे बसमधून जायचं होतं. वास्तविकता दिव्यांग व्यक्तीसाठी बसमध्ये राखीव जागा असतात, मात्र बसमध्ये जागा नसल्याचे कारण देत बसच्या वाहकाने अनिल साबे यांना दरवाजातून बाहेर ढकलून देत बसचा दरवाजा बंद करून घेतला. यात बसच्या दरवाजातून पडून अनिल साबे हे जखमी झाले. अनिल साबे यांच्यावर प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांनी मलकापूर शहर पोलीस स्टेशन गाठलं, मात्र तेथेही पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने दिव्यांग संघटना आक्रमक झाल्या आणि त्यांनी पोलीस स्थानकातच ठिय्या दिल्यानंतर रात्री उशिरा धुळे नागपूर या बसच्या वाहकाविरुद्ध दिव्यांग व्यक्तीचे अधिकार अधिनियम 2016 कलम 92 व भारतीय न्याय संहिता 2023 कलम 115(2) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दिव्यांग अनिल साबे यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. मी अनिल साबे, नांदुरा जाणं होतं. मला सकाळी 90% अपंग आहे. मला नांदुरा जाणे होते. नांदुराला 2-3 गाड्या जाऊ दिल्या गर्दीच्यानं मी आणि नंतर धुळे नागपूर गाडी आली. त्या गाडीत कशामशा करून चढलो तर कंडक्टर म्हणाला दुसऱ्या गाडीने ह्या गाडीमध्ये गर्दी आहे. मी म्हटलं सर मी 2-3 गाड्या जाऊ दिल्या आहे, मला जाऊन परत येणे आहे, पुन्हा मी जांभूळ दाब्याचा आहे. तो म्हणाला तुम्ही या गाडीमध्ये येऊ नको. मी म्हटलं मला सीट देणं का काम आहे, पण नका सीटमध्ये देऊ, पण पायरीवर बसू द्या, मला अर्जंट जाणे आहे. तो म्हणाला नाही. त्याने मी विचारलो नाही, त्याने मला लोटपाट केली. लोटपाट केल्यानंतर मी म्हटलं मला लोटपाट केली, मला लागलं. तो म्हणे जा तुझ्या ज्यानं होत असेल ते करून घे. म्हटलं मी रिपोर्ट देतो. अशा प्रकारचं आमचं हे झालं आणि मला ह्या हाताने आणि पायाला लागले. मुंह बताओ, मुंह से खून निकल आया था उस वक्त.